हा काही साधा लेमन राईस नाही आहे. हा आहे असा लेमन राईस जो एकदा खाल्ला ना मग भात अजिबात शिल्लक उरत नाही. ना खूप तेल, ना हेवी मसाले, फक्त लेमन, तडका आणि टेस्ट अशी ज्यामुळे तर तोंडाला पाणी सुटेल. आज मी दाखवणार आहे साऊथ इंडियन स्टाईल लेमन राईस जो फक्त 10 मिनिटात तयार होतो. लंच बॉक्ससाठी किंवा ट्रॅव्हलिंगसाठी सगळ्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण शेवटी सांगणार आहे एक सिक्रेट ट्रिक ज्यामुळे लेमन राईस जो आहे तो कधीच कडवट होत नाही. सकाळचे जर नाश्त्याला तुम्ही पोहे खाऊन कंटाळला असाल तर ही डिश अगदी परफेक्ट आहे. नाश्ता, ट्रॅव्हलिंग किंवा लंच बॉक्ससाठी ही रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता. आता लेमन राईस बनवण्यासाठी मी इथे भात शिजवून घेतलेला आहे. ज्या प्रकारे आपण भात बनवतो त्याच प्रकारे थोडंसं मीठ घालून हा भात मी तयार केलेला आहे. मी इथे कोलमचा तांदूळ घेतला होता. जो भात असा सुट्टा सुट्टा होतो तो कोणत्याही प्रकारचा भात तुम्ही या रेसिपीसाठी घेऊ शकता. मी इथे कोलमचा तांदूळ वापरलेला आहे. आता आपण या रेसिपीला सुरुवात करूया. कढईमध्ये 1 ते 1.5 चमचा तेल घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित तापून द्यायचं आहे. तेल छान गरम झाले की त्यामध्ये 1 चमचाभर उडीद डाळ घालायची आहे आणि 1 चमचा चणा डाळ घालायची आहे. ह्या दोन्ही प्रकारच्या ज्या डाळी आहेत त्या तेलामध्ये लो फ्लेमवरती व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहेत. याचा कलर बदलेपर्यंत भाजायचे आहेत, फक्त करपून द्यायचे नाहीत. छान असे कलर बदलेपर्यंत भाजले की त्याचा वासही सुटायला सुरुवात होतो. इथपर्यंतच आपण या डाळी भाजणार आहोत. गॅसची फ्लेम हाय ठेवू नका, नाहीतर या डाळी करपून जातील. आता यामध्ये एक अर्धा चमचा जिरे आणि मोहरी घालून घेऊया. तेलामध्ये छान तडतड असे उडून देऊया. त्यानंतर मी इथे 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. त्याही इथे अख्ख्या अशा घालून घेते. थोडे शेंगदाणे घ्यायचे आहेत. शेंगदाणे मी इथे कच्चेच घेतलेले आहेत. हे शेंगदाणे जे आहेत ते तेलामध्येच आपल्याला या सगळ्या डाळींबरोबर मिरचीबरोबर भाजून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ताही घालू शकता. कढीपत्त्याची ही चव या लेमन राईसला खूप छान लागते. आता यामध्ये थोडीशी हळद घालून घेऊया. हळदही तेलामध्ये छान भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे. गॅसची फ्लेम कुठेसुद्धा फास्ट करू नका, नाहीतर सगळी फोडणी करपून जाईल आणि भात असा कडवट लागेल. आता शिजवून घेतलेला जो आपला भात होता तो सगळा भात मी यामध्ये घालून घेते आणि व्यवस्थित लो फ्लेमवरती हा भात जो आहे तो या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. सकाळचा नाश्ता जर तुम्ही पोहे, शिरा, उपीट वगैरे असं काही ट्राय करत असाल आणि खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान असा हा लेमन राईस तयार होतो. आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊया. मीठ थोडं काळजीने घाला कारण आपण भात बनवताना सुद्धा त्यामध्ये मीठ घालून घेतो. त्यामुळे थोडंसंच मीठ घालायचं आहे. पुन्हा एकदा लो फ्लेमवरती 2 मिनिट हा भात छान असा परतून घ्यायचा आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचा आहे कारण कढईला चिकटण्याची शक्यता असते. आता भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर या भातामध्ये घालून घेऊया म्हणजे भात छान टेस्टी होईल. व्यवस्थित ही बारीक चिरलेली कोथिंबीर घातल्यानंतर सगळं काही मिक्स करून घेऊया. गॅसची फ्लेम मी ते लोच ठेवलेली आहे. आता गॅस पूर्णपणे बंद करायचा आहे. 2 ते 3 मिनिट यातली वाफ जाऊन द्यायची. त्यानंतर मी या भातासाठी अर्धा लिंबू घेतलेलं होतं. त्यातला रस मी वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आणि नंतर हा रस या भातामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. लिंबाचा रस आधी वाटीमध्ये काढून घ्या. डायरेक्ट जर पिळायला गेलात तर त्यातल्या बियासुद्धा लिंबाच्या या भातामध्ये पडतात आणि ती बी दाताखाली आली हा भात खाताना की भात कडवट लागतो. त्यासाठी मी आधी वाटीमध्ये लिंबाचा रस काढून घेतला आणि त्यानंतर तो रस या भातामध्ये घातला. आणि लक्षात ठेवा ही एक ट्रिक आहे ज्याने तुमचा भात अजिबात कडवट होणार नाही. गॅस बंद झाल्यानंतर एक 2 ते 3 मिनिट या भातातली वाफ निघून गेल्यानंतरच लिंबाचा रस घाला. आणि जर जास्त असं आंबट तुम्हाला आवडत नसेल तर चवीपुरते 1 चमचाभर साखर याला पुरेशी असते एवढ्या भाताला. म्हणजे छान असं चवीला आंबट गोड हा भात तयार होतो. मी इथे लिंबू घातल्यानंतर 1 चमचाभर साखर या भातामध्ये घातली आणि 2 मिनिट छान मिक्स करून घेतलं. भात गरम असतानाच साखर घाला म्हणजे छान असा भात हा चवीला लागतो. बघू शकता किती छान सुटसुटीत आणि मस्त असा भात आपला लेमन राईस तयार आहे. अगदी साऊथ इंडियन स्टाईल तयार झालेला आहे. हॉटेलच्याही चवीला मागे टाकेल असा हा भात तयार आहे. पहा रंग, सुवास आणि टेक्स्चर हा आहे परफेक्ट साऊथ इंडियन लेमन राईस. जर तुम्ही पहिल्यांदाच हा लेमन राईस बनवत असाल तर फेल होण्याचा प्रश्नच नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या पण ऑथेंटिक रेसिपीजसाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद.